घातले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 129. एका बाईच्या मुलास प्राणदान. श्री स्वामी समर्थांची लीला रामकृष्णादिकांच्या लीलेप्रमाणेच होती. एक वेळ अशी गोष्ट घडली की एक खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ झाल्याकारणाने बाईने नाना प्रकारचे उपाय केले, परंतु कोणत्याही उपायाने कमी होईना. बाई भाविक असल्याकारणाने तिने विचार केला की नाना उपाय केल्याने बरे होत नाही, तर अक्कलकोटास श्री गुरुस्वामी समर्थ आहेत, त्यांच्याकडे नेऊन पाहावे असे मनात आणून अक्कलकोटास मुलाला घेऊन आली आणि स्वामींच्या पायावर मुलाला घालावे म्हणून बाईने मुलाच्या तोंडावरील पदर काढून पाहते तो मूल मेलेला तिच्या दृष्टीस पडले. मग तिच्या शोकास काय विचारावे. ऊर शिर बडवून तिने अकांत मांडला व ती म्हणू लागली की महाराज, घरी अनेक प्रकारचे उपाय केले, मुलास गुण न आल्याने श्री समर्थांचा आश्रय घेतला, परंतु आपले प्रारब्ध वाकडे ते वाकडेच. परंतु आपले कर्म जरी घोर असले तरी थोराचा आश्रय घ्यावा, म्हणजे कर्म शांत होते असे सत्पुरुष सांगतात. त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवून मी समर्थांची चरणी शरणागत झाले. असे असून यावेळी या संकटात पडले. जसे देवाच्या दर्शनास गेले असता देऊळ अंगावर पडावे किंवा गाय व्याघ्राच्या तोंडातून सुटून पळून आली तो गायीला यवनाने मारावे, त्याप्रमाणे माझी गती झाली. असो, आपण समर्थ आहात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे आपले वैभव आहे. तेथे यत्किंचितही माझे ते संकट किती. आपण मनात आणलाल तर ते सहज दूर होईल, म्हणून महाराजांनी कृपा करून मला या संकटापासून सोडवावे असे म्हणून रडून रडून तिने अकांत केला. महाराज तिची करुणा आली आणि आपल्या आसनावरून उठून ते बाईजवळ गेले आणि तुझा मुलगा इकडे असे म्हणून मुलगा घेऊन खाली डोके व वर पाय करून त्यास ते गिरगिर फिरवू लागले. मग तेथे एक घोडे उभे होते. त्याच्या तोंडास मुलाला लावून त्याला म्हणाले, घोड्या, रांडेचे पोर खा असे म्हणून महाराजांनी ते पोर स्वयंपाक करण्याकरता चर खणला होता त्यात फेकून दिले. त्या सरशी मूल जिवंत होऊन रडू लागले. बाईने धावत जाऊन मुलास पोटाशी धरले. बाईचा आनंद गगनात मावेना. तिला आपण अक्कलकोटास आल्याचे सार्थक वाटले. तिने त्या मुलाला स्तनपान करविले व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपटप पडू लागले. तिने श्री समर्थांची अनेक प्रकारे करुणा भाकली. काही दिवस तेथे राहून श्रींची आज्ञा घेऊन ती आपल्या गावी गेली. जवळ कुत्सित लोक होते. ते म्हणाले, मूल जिवंत होते. महाराजांनी आपटताच रडू लागले. असो, असे लोक असणे साहजिकच आहे, कारण भगवंताची मायाच तशी आहे. माया दुर्धर नसती तर सर्व जग भ्रमात का पडले असते. परंतु सोने कोठे गेले तरी सोने ते सोनेच.